नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि। गणपती बाप्पा मोरया। आज आपण बाप्पासाठी झटपट मोदक बघणार आहोत। नेहमी आपल्याला घाई गडबड सामानाची आणाआण करायची असते, बाजारातून सामान आणायचं असतं, तर आज आपण झटपट होणारे मोदक बघणार आहोत। त्याच्यासाठी हा डेसिकेटेड कोकोनट जो बाजारामध्ये उपलब्ध असतो तो घेतलेला आहे। हे मिल्कमेड आहे आणि हा साचा आहे मोदक बनवण्याचा। तसंच त्याच्यामध्ये काजूचे तुकडे बारीक करून घेतलेत आणि ही वेलची आणि थोडंसं तूप। चला बघूया आपण झटपट मोदक। थोडं तूप घालूया। हे थोडं भाजून घ्यायचंय। हा नारळ थोडा गरम करून घेतला म्हणजे 2 दिवस मोदक राहतात, खराब होत नाही। थोडंसं गरम करायचंय, एकदम लालसर वगैरे नाही करायचं। हे मिल्कमेड घालूया। लागेल तसं अंदाज घेऊन घालायचं, कारण हे जास्त पातळ होता कामा नये। याला साखर घालायची गरज नाही, कारण या मिल्कमेड मध्ये साखर असते, त्यामुळे वेगळी साखर घालण्याची गरज नाही। थोडंसं घालूया अजून। आपलं झालं सारण तयार। तर ह्याचे मोदक करूया। थोडंसं आपण तुपाचा हात लावणार आहोत ह्याला आणि सारण दाबून भरायचं ह्याला, म्हणजे त्याचा मोदक आणि त्याच्या पाकळ्या छान होतील। आपण बघू शकता, हा बघा असा सुंदर मोदक तयार झालेला आहे। झटपट मोदक तयार। अगदी 5 मिनिटात होणारे मोदक। तुम्हाला कसे वाटले? गणपती बाप्पा मोरया।